नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नारायण नागरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ॲग्रीव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. तर आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्लांट प्रोपेगेशनचे ज्या मेथड्स आहेत त्याचा अभ्यास करणार आहे. चला तर आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा प्लांट प्रोपेगेशन म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घ्या. सिम्पली आपण असं म्हणू शकतो की मल्टिप्लिकेशन ऑर रिप्रोडक्शन ऑफ द प्लांट्स इज कॉल्ड प्लांट प्रोपेगेशन. काय आहे, इन अ सिंपल वर्ड्स वी कॅन डिफाईन प्लांट प्रोपेगेशन आधी मल्टिप्लिकेशन ऑर रिप्रोडक्शन ऑफ द प्लांट्स. एखाद्या प्लांटचं मल्टिप्लिकेशन किंवा रिप्रोडक्शन करणं म्हणजे सरळ सरळ प्लांटचं प्रोपेगेशन करणे टेक्निकली. आता दोन पद्धतीने आपण प्लांटचं प्रोपेगेशन करू शकतो. एक आहे तुमचं सेक्सुअल मेथड आणि दुसरं आहे असेक्सुअल मेथड. दॅट मीन्स प्लांट्स कॅन बी प्रोपेगेटेड बाय असेक्सुअल ऑर दी सेक्सुअल मीन्स व्हेन वी प्रोपेगेट द प्लांट बाय द सीड इज नोन ॲज सेक्सुअल प्रोपेगेशन. जेव्हा आपण एखादं प्लांट किंवा एखादं क्रॉप आपण सीड्सचा वापर करून म्हणजे सीड जे आहे सीडचं प्लांटिंग करून आपण ते प्लांट प्रोपेगेट करत असतो त्यावेळेस ते आपल्याला त्या प्रोपेगेशन मेथडला आपण सेक्सुअल मेथड ऑफ प्रोपेगेशन असं म्हणूया. बरोबर का. म्हणजे जसं की तुमचं मोस्ट ऑफ द जे आपले फील्ड क्रॉप्स आहेत, राईस आहे, व्हीट आहे, सॉर्गम आहे, बाजरा आहे किंवा रेड ग्राम, ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम, हे जे क्रॉप प्लांट आहेत हे आपण बाय सीड प्रोपेट करतो. म्हणजे हे सेक्सुअल प्रोपेगेशन किंवा सेक्सुअली रिप्रोड्युसिंग क्रॉप प्लांट्स आहेत. त्यामध्ये जसं शुगर केन बघा, शुगर केनसाठी आपण शुगर केनचे जे अपर 1/3 जो पार्ट राहतो केनचा तो आपण प्लांट करत असतो याच्यासाठी प्रोपेगेशनसाठी तो पार्ट आपण यूज करतो. सो मग शुगर केनचं जे प्रोपेगेशन मेथड आहे ते कुठले असेक्सुअल प्रोपेगेशन आहे. सो मग आपण असं म्हणूया की जे असेक्सुअल प्रोपेगेशन आहे दॅट इज बेसिकली बेस्ड ऑन द युटिलायझेशन ऑफ द vegetative part of the plants for the raising or regenerating the new plants. Here vegetative part of plants includes shoots or the leaves or stem or any modified part of the plant. जसं पोटॅटो वगैरे आहे नाही का, पोटॅटो आहे, त्यानंतर तुमचं शुगर केन आहे किंवा मोस्ट ऑफ द जे हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आहेत, तुमचं मँगो असेल किंवा ग्रेप आहे, पोमोग्रेनेट आहे, रोज आहे, यांचं जे प्रोपेगेशन आहे हे आपण जनरली हे व्हेजिटेटिव्हली करत असतो. त्याचा कुठला तरी पार्ट जो होतो यूज करून त्या प्लांटचा पार्ट आपण प्रोपेगेशनसाठी यूज करतो आणि प्लांटचं प्रोपेगेशन करत असतो. म्हणजे जेव्हा आपण प्लांटचं प्रोपेगेशन सीडच्या सहाय्यानं न करता प्लांटचा कुठला तरी एखादा पार्ट जो आहे तो आपण यूज करतो आणि त्यापासून आपण कंप्लीट प्लांट जे ते डेव्हलप करतो, अशा वेळेस आपण त्या प्रोपेगेशनला असेक्सुअल मेथड ऑफ प्लांट प्रोपेगेशन असं म्हणूया. त्यामध्ये जे असेक्सुअल मेथड आहेत प्लांट प्रोपेगेशनच्या ज्या की मोस्ट कॉमनली प्रॅक्टिस केल्या जातात, त्यामध्ये तुमचं कटिंग, लेअरिंग, ग्राफ्टिंग आणि बडिंग अशा 4 महत्त्वाच्या असेक्सुअल प्रोपेगेशन मेथड्स आहेत ज्या की हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये वापरल्या जातात. कटिंग, लेअरिंग, ग्राफ्टिंग आणि बडिंग. वेल, सो आता तुमच्या लक्षात आलं असेल की बा प्रोपेगेशन म्हणजे काय. आणि प्रोपेगेशनच्या 2 मेथड्स आहेत. एक सेक्सुअल प्रोपेगेशन दॅट सिम्पली मीन्स प्रोपेगेशन ऑर दी मल्टिप्लिकेशन ऑफ द प्लांट्स बाय दी सीड्स दॅट इज नोन एज सेक्सुअल प्रोपेगेशन. हॉर्टिकल्चर क्रॉप्समध्ये सांगायचं झालं तर उदाहरणार्थ तुमचं कॉफी आहे, कोकोनट आहे, अरेकनट आहे किंवा पपाया आहे, हे जे क्रॉप्स आहेत ते हे बाय सीड्स म्हणजे सेक्सुअली प्रोपेगेट केले जातात. आणि असेक्सुअल प्रोपेगेशन म्हणजे सिम्पली व्हेजिटेटिव्ह पार्ट जो आहे एखादा शूट, रूट किंवा स्टेम वगैरे त्याचं युटिलायझेशन करून प्लांटचं प्रोपेगेशन करणं त्याला आपण असेक्सुअल प्रोपेगेशन म्हणतो किंवा त्यालाच आणखी आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशनसुद्धा म्हणू शकतो. तर यामध्ये तुमचं जसं ग्रेप्स आहे, ॲपल आहे, गावा आहे, फिग आहे, रोज आहे, हे जे क्रॉप प्लांट्स आहेत यांचं प्रोपेगेशन जे आहे ते असेक्सुअल किंवा व्हेजिटेटिव्ह मेथडनी जे आहे ते प्रोपेगेशन केलं जातं. मग आता सेक्सुअल प्रोपेगेशन झालं. मग असेक्सुअल प्रोपेगेशनमध्ये चार मेथड सांगितलं तुम्हाला. एक कटिंग, लेअरिंग, ग्राफ्टिंग आणि बडिंग नाही का. तर आपण 1 बाय 1 ह्या ज्या मेथड्स आहेत त्या शॉर्टमध्ये या ठिकाणी स्टडी करणार आहे. आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी मेथड शिकायची आहे सेक्सुअल म्हटलं तर बघा, सेक्सुअल म्हटलं सरळ सरळ बाय सीड्स. असेक्सुअलमध्ये मग हे प्रकार पडतील तुमचं कटिंग, लेअरिंग, बडिंग, ग्राफ्टिंग आणि काही स्पेशल मेथड्स आहेत त्या पण आपल्याला बघता येतील. तर यामध्ये पहिली जी मेथड आपल्याला बघायची दॅट इज प्लांट प्रोपेगेशन बाय कटिंग. कशाची? असेक्सुअल प्रोपेगेशनमधली पहिली मेथड बघतो आपण दॅट इज प्लांट प्रोपेगेशन बाय दी कटिंग. वेल, आता बघा कटिंग नेमकं काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही जी मेथड आहे ही समजून घेत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घ्या की कटिंग नेमकं काय आहे. आता जसं कटिंग म्हटलं म्हणजे याचे बरेचसे अर्थ होतील, पण हॉर्टिकल्चरचे जेव्हा आपण प्रोपेगेशनच्या मेथड स्टडी करतो त्यावेळेस कटिंगचा एक पर्टिक्युलर मिनिंग आहे. वेल, बघा आता कटिंग म्हटलं तर जनरली याच्यामध्ये आपण स्टेम यूज करू शकतो, रूट यूज करू शकतो किंवा लीफ यूज करू शकतो. जो पार्ट आपण क्रॉपचा किंवा एखाद्या प्लांटचा जो पार्ट आपण नवीन प्लांट रिजनरेट करण्यासाठी यूज करतो त्या प्लांटला आपण कटिंग असं म्हणतो. ओके, म्हणजे आता इथं दिसते तुम्हाला की काही ह्या स्टेम आहेत नाही का, म्हणजे एखाद्या प्लांटच्या स्टेम्स आहेत ज्या आपण कट केलेल्या आहेत. कशासाठी? ह्या प्रोपेगेशनसाठी. मग हा काय एक हे जे स्टेम आहे इट इज अ डिटॅच व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट्स which on the separation and the planting that will be able to regenerate the missing parts and develop itself into the new plant. हे
प्लांटचा एक डिटॅच केलेला व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे जो की आपण प्लांटिंग केल्याच्या नंतर त्याच्यापासून एक नवीन प्लांट तयार होऊ शकतो. ओके, म्हणजे तो नवीन प्लांट याच्यापासून तयार होणार आहे. तर मग हा जो पार्ट आहे जो की आपण नवीन प्लांट डेव्हलप करण्यासाठी यूज करतोय त्या प्लांटला आपण काय म्हटलंय, कटिंग. ओके, सो कटिंग जी मेथड आहे त्याला आपण असं म्हणू शकतो का डिटॅच मेथड ऑफ प्लांट प्रोपॅगेशन आहे. म्हणजे जो पार्ट आपल्याला प्रोपॅगेशनसाठी यूज करायचा तो आपण त्या मदर प्लांटपासून डिटॅच करतोय आणि नंतर मग त्याचं रूटिंग मीडियमच्या सहाय्यानं त्याच्यापासून एक नवीन प्लांट जो तो डेव्हलप करतो. ओके, तर लक्षात घ्या, परत एक वेळेस रिपीट करतो काय आहे कटिंग. सो कटिंग इज अ डिटॅच व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. कटिंग काय आहे, दॅट इज अ डिटॅच व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट विच ऑन सेपरेशन अँड प्लांटिंग इज एबल टू रिजनरेट द मिसिंग पार्ट्स अँड डेव्हलप इटसेल्फ इनटू अ न्यू प्लांट. ओके, हे लक्षात ठेवायचं. मग आता ही जी कटिंग जी मेथड आहे प्लांट प्रोपगेशन बाय कटिंग, तर याच्यामध्ये कटिंग जी मेथड आहे याला आपण नाव देतो कुठला पार्ट आपण कटिंग म्हणून यूज करतोय त्याच्या बेसिसवरती. म्हणजे तुम्ही जर का रूट जर का यूज करत असाल तर रूट कटिंग म्हणेल. जर का आपण स्टेम यूज करतोय प्लांट प्रोपगेशनसाठी त्याला आपण स्टेम कटिंग म्हणेल. ओके, जर का आपण प्रोपगेशनसाठी लीफ यूज करतोय त्याला आपण लीफ कटिंग म्हणेल. मग याच्यामध्ये तुमचं स्टेम कटिंग, लीफ कटिंग, रूट कटिंग असे अजून सब क्लासेस आले. आता ही जी मेथड आहे जी कटिंग जी मेथड आहे लक्षात ठेवाल खूप महत्त्वाचं आहे. जी स्टेम कटिंग जी आहे म्हणजे आपण याच्यामध्ये 4 बघितलं ना, कटिंग, लेअरिंग, ग्राफ्टिंग, बडिंग, ह्या 4 महत्त्वाच्या असेक्सुअल प्रोपगेशनची मेथड आहे. हॉर्टिकल्चरमध्ये मोस्ट ऑफ दी हॉर्टिकल्चर क्रॉप्सच्या प्रोपगेशनसाठी जी असेक्सुअल मेथड जी यूज केली जाते ती आहे तुमची कटिंग. सो सिम्पली वी कॅन से दिस इज द मोस्ट कॉमनली यूज असेक्सुअल प्रोपगेशन मेथड इन दी हॉर्टिकल्चर क्रॉप. कोणती? कटिंग. वेल, त्यानंतर बघा जे कटिंग आहेत, हे जे कटिंग आहेत, जसं हे जे कटिंग आहेत याच्यापासून आपण नवीन प्लांट रिजनरेट करतो आहे. परंतु ह्या कटिंगला रूटिंग येण्यासाठी, रूट्स फॉर्म होण्यासाठी कुठलं ग्रोथ रेग्युलेटर यूज केलं जातं असा एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके, सो मोस्ट कॉमनली यूज जे इफेक्टिव्ह रूटिंग ग्रोथ रेग्युलेटर आहे ते तुमचं IBA, इंडॉल ब्युटेरिक ॲसिड. कुठलं आहे? IBA, इंडॉल ब्युटेरिक ॲसिड. हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की विच ऑफ द ग्रोथ रेग्युलेटर इज यूज फॉर promoting the roots in the cuttings. दॅट इज IBA, इंडॉल ब्युटेरिक ॲसिड. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. समोर जो आहे आपण कटिंगचे क्लासिफिकेशन जे आपण स्टेम कटिंग बघतोय ते स्टेम कटिंगचे याच्यामध्ये अजून एक क्लासिफिकेशन आहे. म्हणजे on the basis of the age and the maturity of the shoots that is detached for the vegetative propagation, this is classified into 4 types, that is hardwood cutting, semi hardwood cutting, softwood cutting and herbaceous cutting. जे स्टेम आपण प्रोपॅगेशनसाठी यूज करतोय ते किती एजचा आहे आणि त्याची मॅच्युरिटी किती आहे त्या शूटची जे की आपण प्रोपॅगेशनसाठी यूज करतो त्याच्या बेसवरती 4 क्लास: हार्डवूड कटिंग, सेमी हार्डवूड कटिंग, त्यानंतर तुमचं सॉफ्टवूड कटिंग आणि त्यानंतर आहे तुमचं हर्बेसियस कटिंग. हे लक्षात ठेवायचं आहे. यामधली पहिली मेथड आपल्याला बघायची आहे हार्डवूड कटिंग. पहिली बघायची आपल्याला हार्डवूड कटिंग. आता ही जी हार्डवूड कटिंग आहे, हे जे कटिंग आहे बेसिकली हे जे कटिंग्स आहेत त्या उडी प्लांट्सकडून, उडी जे प्लांट्स आहेत उडी प्लांट्समध्ये ही कटिंग मेथड वापरली जाते. दॅट मीन्स सच कटिंग मीन्स हे हार्डवूड कटिंग इज जनरली टेकन फ्रॉम द उडी प्लांट्स. जे उडी प्लांट्स आहेत आणि मोस्ट ऑफ द जे डेसिडियस क्रॉप प्लांट्स आहेत त्यामध्ये ही कटिंग मेथड जी आहे ती फॉलो होते. यामध्ये जनरली 1 वर्ष जुनं जे मॅच्युअर ब्रांच आहे ती कट केली जाते सुटेबल सायझेसमध्ये आणि ती रूटिंग मिडियमच्या सहाय्यानं प्लांट केली जाते. जसं उदाहरणार्थ तुमचं ग्रेप्स आहे, फिग आहे, पोमोग्रेनेट आहे, रोज आहे, ह्या क्रॉप प्लांट्समध्ये हे हार्डवूड कटिंग जे आहे ती मेथडची प्रॅक्टिस केली जाते. उदाहरण जे आहे तो खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा. आपल्याला विचारू शकते पोमोग्रेनेटचं प्रोपगेशन कोणत्या मेथडने केलं जातं, हार्डवूड कटिंग, सॉफ्टवूड कटिंग किंवा सेमी हार्डवूड कटिंग. तर पोमोग्रेनेट, ग्रेप, फिग, रोज हे जे आहे ते हार्डवूड कटिंग मेथडच्या सहाय्यानं प्रोपॅगेट केले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामधली दुसरी मेथड तुमची सेमी हार्डवूड कटिंग. सेमी हार्डवूड कटिंग हे जी कटिंग्स आहे ह्या सुद्धा उडी प्लांट्सपासून घेतल्या जातात. परंतु हे जनरली 4 ते 9 महिने जे ओल्ड शूट्स आहेत करंट सीझनचे जे उडी प्लांटचे त्यापासून घेतले जाते. जी तुम्हाला हार्डवूड कटिंग सांगितलं त्यासाठी जे ब्रांच वापरली जाते ती 1 इयर ओल्ड राहते. सेमी हार्डवूड कटिंग जे आहे त्यामध्ये साधारणतः एक 4 ते 9 महिने ओल्ड असले जी ब्रांच आहे करंट सीझनची उडी प्लांटची ती सिलेक्ट केली जाते. जसं उदाहरणार्थ याच्यामध्ये तुमचं लेमन आहे, जॅकफ्रूट आहे किंवा गावा आहे, मँगो आहे, या क्रॉप्समध्ये ही मेथड फॉलो होते. ठीक आहे, महत्त्वाचं लक्षात ठेवा. गावा, जॅकफ्रूट्स किंवा लेमन किंवा तुमचं मँगो ह्या क्रॉप्समध्ये सेमी हार्डवूड कटिंग जी मेथड आहे ती प्रॅक्टिस केली जाते. ठीक आहे. आता बघा असं नाही की एखाद्या क्रॉपचं प्रोपगेशन फक्त एकाच मेथड नव्हतं, एकापेक्षा जास्त मेथडने सुद्धा होऊ शकतं. जसं मँगो आहे, मँगो आपण बाय सीडसुद्धा प्रोपॅगेट करू शकतो, सेमी हार्डवूड कटिंगनं सुद्धा प्रोपॅगेट करू शकतो आणि कमर्शियली मँगो हा विनियर ग्राफ्टिंग मेथडनी जो आहे तो प्रोपॅगेट केला जातो.
किंवा इपिकॉटिल ग्राफ्टिंगने सुद्धा प्रोपेगेट केलं जातं. तर असं काही आवश्यक नाही की एकच मेथड एखाद्या क्रॉपच्या प्लांटिंगसाठी वापरली जाते, एकापेक्षा अधिक मेथडसुद्धा त्याची वापरली जाऊ शकते. त्यानंतर बघा तिसरी आहे सॉफ्टवूड कटिंग. तिसरी आहे सॉफ्टवूड कटिंग. हिअर सच कटिंग इज जनरली टेकन फ्रॉम द हर्बेसियस ऑर द सक्युलंट्स प्लांट. जे हर्बेसियस किंवा जे सक्युलंट प्लांट्स आहे त्यामध्ये ही प्रॅक्टिस केली जाते आणि त्याच्यापासून ते जे ब्रांच आहे ती सिलेक्ट केली जाते, हर्बेसियस किंवा सक्युलंट प्लांटची. जनरली जे शूट्स किंवा जी ब्रांच आपण सिलेक्ट करतो प्रोपेगेशनसाठी ती 2 ते 3 महिने ओल्ड राहते. किती? 2 ते 3 महिने. याचं महत्त्वाचं जे उदाहरण आहे तर टी आहे. टीमध्ये ही मेथड जी आहे ती प्रॅक्टिस केली जाते. टी बघा, टी जे आहे ते तुमचं सॉफ्टवूड कटिंगच्या सहाय्यानं प्रोपेगेट केलं जातं. आणि जे कॉफी आहे, जे आपण सुरुवातीला बघितलं, कॉफीचं प्रोपेगेशन जे आहे दॅट इज डन बाय सीड, म्हणजे सेक्सुअल प्रोपेगेशन केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे हर्बेसियस कटिंग. हर्बेसियस कटिंग. आता हर्बेसियस कटिंग जे आहे हे सुद्धा म्हणजे हर्बेसियस कटिंगसाठी जे शूट्स आपण सिलेक्ट करतो ते जनरली 1 ते 2 महिने ओल्ड राहतं हर्बेसियस प्लांटचं, जे की आपण प्रोपेगेशनसाठी सिलेक्ट करतो. उदाहरणार्थ तुमचं या ठिकाणी क्रिसेंथेमम किंवा डहलिया किंवा कार्नेशन हे जे क्रॉप प्लांट्स आहेत ते आपण सॉफ्टवूड कटिंगच्या सहाय्यानं हर्बेसियस कटिंगच्या सहाय्याने जे ते प्रोपेगेट करत असतो. त्यानंतर याच्यामध्ये कटिंगमध्ये दुसरी मेथड, आता आपण पहिली जी बघितली आपण ती स्टेम कटिंग बघितली. ठीक आहे. स्टेम कटिंगच्या नंतर आता दुसरी मेथड जी बघायची आपल्याला ती आहे लीफ कटिंग. कुठली आहे? लीफ कटिंग. तर जनरली बघा जे प्लांट्स ज्यांचं लीफ जे आहे हे थिक आणि फ्लेशी राहतं आणि त्याच्यावरती बर्ड्स राहतात, तेच जे क्रॉप प्लांट्स आहेत ते आपण लीफच्या सहाय्यानं प्रोपेगेट करू शकतो. जसं उदाहरणार्थ ब्रायोफायलम आहे. ब्रायोफायलम जे प्लांट आहे त्याचे जे लीफ आहे त्याच्या मार्जिन्सवरती बर्ड्स राहतात. म्हणजे जर का लीफ आपण कट करून जर का प्लांट केलं याच्यापासून एक नवीन प्लांट जो तो जनरेट होऊ शकतो. म्हणजे हे जे प्लांट प्रोपेगेशन झालं कसं झालं? लीफ कटिंगच्या सहाय्यानं झालं. ठीक आहे. एक्झाम्पल तुमचं ब्रायोफायलम महत्त्वाचं आहे. हे झालं तुमच्या मेथड ऑफ प्लांट प्रोपेगेशन. याच्यामध्ये असेक्सुअल मेथडमधलं कटिंग. कोणती आहे? कटिंग. अतिशय सिंपल आहे, काहीही कठीण नाही आहे. बघा जसं तुम्हाला पिक्चरच्या माध्यमातून दाखवलं आहे, तुम्हाला खात्री आहे की तुम्हाला ते पटकन लक्षात आलं असेल. हीच गोष्ट जर का आपण पुस्तकी पद्धतीने जर का नुसतं रटत बसलो किंवा वाचत बसलो तर आपल्याला पटकन कळत नाही, नाही का? मग त्यामुळे काय केलं आपण की प्रत्येक गोष्ट जी आहे तुम्हाला व्हिज्युअली दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, जेणेकरून मग तुम्हाला पटकन समजेल. हालाकी हा खूप मोठा पार्ट आहे. आपण या ठिकाणी खूप ब्रीफली या ठिकाणी काय करतो? स्टडी करतोय. म्हणजे फार डिटेलमध्ये जात नाही, फार ब्रीफमध्ये आपण हे काय करतोय? थोडक्यात म्हणजे शॉर्ट बट स्वीट पद्धतीने आपण हा टॉपिक जो तो शिकण्याचा प्रयत्न करत आहे. चला समोर जो आहे याचं जे डिटेल जे लेक्चर आहे ते तुम्हाला ॲग्रीव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटच्या ॲप्लिकेशनवरती पाहायला मिळेल. तुम्ही ॲग्रीव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचं ॲप्लिकेशन जे ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला जे कंप्लीट व्हिडिओ जे ते पाहायला मिळतील, जे पूर्ण डिटेलमध्ये असणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, जी पहिली आपण मेथड बघितली असेक्सुअल प्रोपेगेशनमध्ये कटिंगची, त्यानंतर दुसरी जी प्रोपेगेशन मेथड आहे दॅट इज लेअरिंग. दुसरी कुठली आहे? लेअरिंग. आता बघा जी लेअरिंग मेथड आहे आणि जी कटिंग मेथड आहे ही पूर्णपणे डिफरंट आहे. जी लेअरिंग मेथड आहे याला आपण अटॅच मेथड ऑफ प्लांट प्रोपेगेशन म्हणू शकतो किंवा याला असं म्हटलं जातं. आपल्याला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं की विच ऑफ द फॉलोइंग इज अटॅच मेथड ऑफ प्लांट प्रोपेगेशन ऑर डिटॅच मेथड ऑफ प्लांट प्रोपेगेशन. सो आपण जी पहिली कटिंग इट इज अन डिटॅच मेथड ऑफ प्लांट प्रोपेगेशन. कारण की आपण त्यामध्ये काय म्हटलं की जो पार्ट आपण प्रोपेगेशनसाठी यूज करतो आहे तो आपण मदर प्लांटपासून सेपरेट करतो आहे. परंतु लेअरिंग मेथडमध्ये जो पार्ट आपल्याला प्लांटचा प्रोपेगेशनसाठी यूज करायचा आहे तो आपण मदर प्लांटपासून कट नाही करत. त्याच पार्टवरती आपण रूट्स डेव्हलप करण्यासाठी प्रॅक्टिस कंडक्ट करतो आणि जेव्हा त्यावरती रूट्स फॉर्म होतात त्यानंतर मग तो पार्ट आपण मदर प्लांटपासून कट करून दुसरीकडून प्लांट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे ही अटॅच मेथड ऑफ प्लांट प्रोपेगेशन आहे. सो सिम्पली आपण असं म्हणूया लेअरिंग इज अन अटॅच मेथड ऑफ प्लांट प्रोपेगेशन. इन दिस मेथड हे द रूट्स, जसं उदाहरणार्थ बघा एक एक्सप्लेन करतो थोडक्यात. जसं बघा हे प्लांट दिसते या ठिकाणी आणि एक ब्रांच आहे. ही जी ब्रांच आहे ही ब्रांचवरती काय केलं जातं? इथं छोटासा एक कट दिला जाईल. त्या ब्रांचवरती थोडासा टंग लाईक कट दिला जाईल आणि कट देऊन ही जी ब्रांच आहे बेंड केली जाईल. बेंड केल्यानंतर ही जी ब्रांच आहे ही सॉईलनं कव्हर केली जाईल. कव्हर केल्याच्यानंतर एक त्याचा टर्मिनल पोर्शन थोडासा एक्सपोज केला जाईल आणि कव्हर केली जाईल. मग काही दिवसामध्ये त्याला शूट्स आणि रूट जे ते एमर्ज होतील आणि काही महिन्यामध्येच याला प्रॉपरली रूट जे ते डेव्हलप झालेले आपल्याला दिसतील. शूट्स तर ऑलरेडी राहणार आहे, रूट्स म्हणून आपण. मग कट दिल्याच्यानंतर काही महिन्यामध्ये, काही वीक्समध्ये किंवा काही महिन्यामध्ये दॅट व्हॅरी विथ द प्लांट टू प्लांट्स. सो मग एकदा काही महिन्यामध्ये याला रूट्स फॉर्म झाले की नंतर मग ही जी ब्रांच आहे आपण याला मदर प्लांटपासून कट करेल आणि ज्या ठिकाणी आपल्याला हवी आहे त्या ठिकाणी आपण त्याला प्लांट करू शकतो. ठीक आहे. सो सिम्पली इन दिस मेथड रूट्स आर अलाउड टू डेव्हलप ऑन दी कवर्ड पोर्शन ऑफ द प्लांट.
In this method, the roots are allowed to develop on the covered portion of the plant, while still the stem is being connected to the मदर प्लांट. स्टेम जे आहे ते स्टील मदर प्लांटला कनेक्ट आहे किंवा अटॅच आहे. आणि मग आफ्टर द एमर्जन्स अँड द डेव्हलपमेंट ऑफ द रूट्स, जेव्हा याच्या रूट्स डेव्हलप होतील, मग त्यानंतर दिस पोर्शन ऑर दिस ब्रांच विल बी सेपरेटेड फ्रॉम द मदर प्लांट अँड दॅट विल बी अलाउड टू ग्रो ॲज अ न्यू प्लांट ऑन इट्स ओन रूट सिस्टीम. सच स्टेम ऑर द सच रूट्स इज नोन ॲज लेयर. त्याला काय म्हणायचं आहे? त्याला म्हणतो आपण लेयर. आणि अशा पद्धतीची लेअरिंग सिस्टीम आहे. आता तुम्हाला लेअरिंग नेमकं काय आहे हे लक्षात आलं की जे लेअरिंगचे जे मेथड्स आहेत त्या एकदम सिम्पल आहेत आणि एकदम पटापट समजून जातात. याच्यामध्ये सिम्पल लेअरिंग, कंपाऊंड लेअरिंग, त्यानंतर तुमचं ट्रेंच लेअरिंग, माउंट लेअरिंग आणि इयर लेअरिंग अशा 5 महत्त्वाच्या लेअरिंगच्या पद्धती आहेत. सिम्पल लेअरिंग, कंपाऊंड लेअरिंग, ट्रेंच लेअरिंग, माउंट लेअरिंग आणि इयर लेअरिंग अशा 5 महत्त्वाच्या पद्धती आहेत ज्या की आपल्याला बघायच्या. याच्यामध्ये काय फरक आहे? थोडा डिफरन्स आहे. पटापट समजून घेऊया. या ठिकाणी बघा, सिम्पल लेअरिंगमध्ये काय होतं, जनरली ही जी सिम्पल लेअरिंग जी मेथड आहे गावामध्ये प्रॅक्टिस केली जाते. कुठल्या क्रॉपमध्ये? गावामध्ये. याच्यामध्ये काय होतं, एक ब्रांच सिलेक्ट केली जाईल. ब्रांच सिलेक्ट केल्याच्यानंतर त्या ब्रांचवरती एक टंग लाईक कट दिला जाईल. इथं जसं तुम्ही बघू शकता एक कट दिलेला आहे. म्हणजे एका टूलच्या सहाय्याने याला कट दिला जाईल. कट केल्याच्यानंतर हा जो कट केलेला पोर्शन आहे बेंड करून हा जमिनीमध्ये गाडला जाईल किंवा सॉईलने याला कव्हर केलं जाईल. अशा पद्धतीनं याला कव्हर केलं जाईल. ठीक आहे. कव्हर केल्याच्यानंतर काही दिवसामध्ये किंवा काही हप्त्यामध्ये, काही महिन्यांमध्ये याला रूट्स जे आहेत त्या ठिकाणी डेव्हलप होतील. मग रूट्स डेव्हलप झाल्याच्यानंतर ही जी ब्रांच आहे ही मदर प्लांटपासून कट केली जाईल आणि जिथं हवी आहे आपल्याला त्या ठिकाणी ते नेऊन लावू शकतो. म्हणजे एक नवीन प्लांट्स होते त्या ठिकाणी तयार व्हायला सुरुवात होऊन जाईल. नाही का? अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण प्रोपॅगेशन करतो त्याला आपण म्हणायचं सिम्पल लेअरिंग. त्याला काय म्हणायचं आपण? सिम्पल लेअरिंग. आहे की नाही सिम्पल? खूप सिम्पल आहे, एकदम सिम्पल आहे. त्यानंतर बघा, सेकंड टाईप इज कंपाऊंड लेअरिंग ऑर दॅट इज ऑल्सो नोन ॲज सर्पेंटाईन लेअरिंग. कंपाऊंड लेअरिंग किंवा सर्पेंटाईन लेअरिंग ही जी कंपाऊंड लेअरिंग आहे किंवा सर्पेंटाईन लेअरिंग आहे याच्यामध्ये आणि सिम्पल लेअरिंगमध्ये फार मोठा काही डिफरन्स नाही आहे. सिम्पल लेअरिंगमध्ये काय की जी ब्रांच आहे ती फक्त एकदाच बेंड केली जाते आणि कंपाऊंड लेअरिंगमध्ये काय आहे की जी ब्रांच आहे ती अल्टरनेटिव्हली मल्टिपल टाइम्स आपण काय करू शकतो? बेंड करू शकतो. म्हणजे कट देऊन, मल्टिपल कट्स देऊन त्याला आपण मल्टिपल टाइम्स बेंड करू शकतो. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी नंबर ऑफ जे हे आहेत लेयर्स आहेत ते जास्त मिळतील. ओके. ही जी मेथड आहे कंपाऊंड लेअरिंग ही ग्रेपमध्ये जी ती प्रॅक्टिस केली जाते. कशामध्ये? ग्रेपमध्ये, ग्रेप क्रॉपमध्ये. बघा इथं सेम आहे, काहीच डिफरन्स नाही आहे. एक ब्रांच सिलेक्ट केली. आता नॉर्मली मल्टिपल ठिकाणी आपल्याला कट द्यायचे आहेत आणि नंबर ऑफ लेअर जास्त घ्यायचे म्हणजे नक्कीच ती जी ब्रांच आहे ती आपल्याला लंबी लागेल. तर एक जास्त लेंथ असलेली ब्रांच सिलेक्ट केली जाईल. त्यावरती आपल्याला आवश्यक त्या ठिकाणी आपण कट देईल. कट दिल्याच्यानंतर ज्या ठिकाणी कट दिला आहे ते तो पोर्शन जो आहे तो बेंड करून तो जमिनीमध्ये गाडला जाईल, सॉईलनं कव्हर केला जाईल. जेव्हा त्याच्यावरती रूट्स फॉर्म होतील त्यानंतर तो पोर्शन जो आहे तो कट केला जाईल आणि हवं त्या ठिकाणी त्याला प्लांट केलं जाईल. तर लगेच त्या ठिकाणी तो एक नवीन प्लांट म्हणून त्या ठिकाणी काय होईल? डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. या पद्धतीला म्हणायचं कंपाऊंड लेअरिंग. म्हणजे सिम्पल लेअरिंग आणि कंपाऊंड लेअरिंगमध्ये फरक इतकाच की सिम्पल लेअरिंगमध्ये ब्रांच येते एकदाच बेंड केली जाते. कंपाऊंड लेअरिंगमध्ये आपण सेव्हरल टाइम्स म्हणजे सेव्हरल कट्स देऊन त्या ठिकाणी सेव्हरल टाइम्स आपण त्या ब्रांचला बेंड करून त्या ठिकाणी आपण मल्टिपल लेअर ज्या आहेत त्या घेऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रेंच लेअरिंग. नेक्स्ट ट्रेंच लेअरिंग ही ॲपल, चेरी, पियर किंवा प्लम्स अशा क्रॉप्समध्ये ही प्रॅक्टिस केली जाते. ॲपल, पियर, चेरी, प्लम्स ह्या क्रॉप्समध्ये प्रॅक्टिस होते. आणि याच्यामध्ये जी ब्रांच आहे ती पूर्णच्या पूर्ण जमिनीमध्ये काढली जाते. म्हणजे अल्टरनेटिव्हली नाही. जसं आपण सिम्पल लेअरिंग किंवा कंपाऊंड लेअरिंगमध्ये पाहिलं, ब्रांच ती कट करून त्या ठिकाणी अल्टरनेटिव्हली त्याला काय केलं जातं? बेंड केलं जातं. तिथे काय होतं की ब्रांच ती पूर्णच्या पूर्ण जमिनीमध्ये गाडली जाते आणि मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी लेयर्स येतील तो पोर्शन कट करून तो प्लांटिंगसाठी वापरला जाईल. ही झाली तुमची ट्रेंच लेअरिंग. नंतर आहे माउंट लेअरिंग ऑर स्टूलिंग. माउंट लेअरिंग किंवा त्याला आपण स्टूलिंग म्हणतो. ही स्पेशली ॲपल आणि गावामध्ये जी आहे ती प्रॅक्टिस केली जाते. गावामध्ये कमर्शियल मेथड आहे माउंट लेअरिंग किंवा स्टूलिंगची, लक्षात ठेवसाल. ओके. तर असे क्रॉप्स की ज्यामध्ये ब्रांचेस या फर्म राहतात आणि बेंड करणं थोडंसं डिफिकल्ट राहतं. जेव्हा एखाद्या क्रॉप प्लांटचं ब्रांच ही फर्म आहे आणि बेंड करायला डिफिकल्ट जाते अशा वेळेस ही जी मेथड आहे ती प्रॅक्टिस केली जाऊ शकते. तर ही मेथड कशी आहे बघा, यामध्ये जो मदर प्लांट आपण सिलेक्ट केलेला आहे, मदर प्लांट सिलेक्ट केला जाईल. सिलेक्ट केलेला मदर प्लांट जो आहे त्याला
त्या मदर प्लांटला आपण काय करेन, जमिनीपासून साधारणतः 2.5-3 सेंटीमीटरवरती कट देईल, मी त्याला कट करून टाकेल. कट केल्याच्या नंतर काय होणार, जी एनर्जी ह्या शूट पोर्शनकडे डायव्हर्ट होणार म्हणजे जाणार होती ती एनर्जी डायव्हर्ट होईल. ओके, मग हे कट केल्याच्या नंतर काही दिवसामध्ये त्याला नवीन शूट जे ते एमर्ज व्हायला सुरुवात होईल. जसं या ठिकाणी दिसतं आपल्याला नवीन शूट जे ते एमर्ज व्हायला सुरुवात होईल. एक साधारणतः 10 ते 15 सेंटीमीटर हाईट झाल्याच्या नंतर त्याला काय करायचं, आपल्याला मातीनं तो पोर्शन काय करायचा, कव्हर करायचा. परत काही दिवसानंतर शूट जे ते आणखी मोठे होतील, एक 25-30 सेंटीमीटर हाईटचे झाले नंतर आणखीन काय करायचं, तो पोर्शन कव्हर करायचा आहे. ते सॉईलनं अशा पद्धतीने कव्हर करायचं आपल्याला की हा पोर्शन हा कव्हर्ड असला पाहिजे, हा पोर्शन हा एक्सपोज असला पाहिजे आणि वॉटरिंग त्याला रेग्युलरली करत राहायचं आहे. असं केल्यानंतर साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये क्रॉप टू क्रॉप व्हॅरी होतं. ओके, 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय होईल की हे जे शूट्स आहेत त्यावरती रूट्स येऊन जातील. रूट्स फॉर्मेशन जे ते स्टार्ट होईल. रूट त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मग आपण हे जे लेयर्स आहेत ते कट करून आपल्याला हवं त्या ठिकाणी त्याला प्लांट करू शकतो. रूटेड लेअर जे ते आपण डिटॅच करून त्या प्लांटिंग करू शकतो. ह्या मेथडला म्हणायचं आपल्याला माउंड लेअरिंग ऑर स्टुलिंग, जे की ॲपल आणि गावामध्ये प्रॅक्टिस केली जाते. एकदम सिंपल आहे. तुम्हाला खूप सिंपल पद्धतीनं आणि व्हिज्युअली म्हणजे पिक्चर दाखवून सांगतोय, त्यामुळे मला नक्की खात्री हे पटापट तुमच्या लक्षात येऊन जाईल, नाही का. आणि हे जर का आपण पुस्तकात वाचत बसलो थोडंसं कठीण जातं आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर तुमची इयर लेअरिंग नंतरची जी मेथड आहे आपली ती आहे इयर लेअरिंग. आता बघा, इयर लेअरिंग मेथड जी आहे याला आणखी आपण गुटीसुद्धा म्हणतो. हे महत्त्वाचं आहे, आपल्याला परीक्षेत विचारलं शकतं. इयर लेअरिंग इज ऑल्सो नोन ॲज, दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज गुटी. यालाच आणखी आपण गुटी असं सुद्धा म्हणतो. आणि ही जी मेथड आहे प्रोपॅगेशनची, ही तुमचं गावा किंवा जे सिट्रस फ्रूट आहेत, खास करून सिट्रस फ्रूटमध्ये खूप कॉमनली फॉलो होते. सिट्रस फ्रूट्स आहे, गावा आहे, जॅकफ्रूट आहे, लिची आहे, या क्रॉप्समध्ये लेअरिंग जी आहे ती फॉलो होते किंवा प्रॅक्टिस केली जाते. आता ही जी मेथड आहे ही कशी आहे बघा, याच्यासाठी आपण काय करतो, एक हेल्दी आणि व्हिगरसली ग्रोईंग जी ब्रांच आहे, जी ॲटलिस्ट एक पेन्सिल साईजचं थिकनेसली जी ब्रांच आहे ती आपण सिलेक्ट करतो. ती ब्रांच सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती गडलिंग करावं लागतं. जसं इथं तुम्ही बघू शकता त्या ब्रांचला काय केलं, सिलेक्ट केलं. साधारणतः एक 2.5-3-3.5 सेंटीमीटर वाईड आणि एक ती जी ब्रांच आहे ब्रांचच्या टिप पोर्शनपासून मागे साधारणतः एक 30 सेंटीमीटर मागे इथं काय केलं जाईल, साधारणतः 2-2.5-3-3.5 सेंटीमीटरचा एक कट दिला जाईल गडलिंगसाठी. आणि जी बार्क आहे ती रिमूव्ह केली जाईल. ती बार्क काय केली जाईल, रिमूव्ह केली जाईल. आता ही बार्क रिमूव्ह केल्याच्या नंतर हा जो पोर्शन आहे त्याला स्क्रॅप करावा लागतो. प्रॉपरली त्याला स्क्रॅप करून घ्यावा लागेल. म्हणजे हा जो पोर्शन आहे त्याला स्क्रॅप करा. इथं बघा तुम्ही बघू शकता याला स्क्रॅप करणं सुरू आहे. स्क्रॅप केलं जाईल. स्क्रॅप केल्यामुळे काय होणार, जे फ्लोएम्स आहेत, फ्लोएम टिश्यूज वगैरे आहेत तर ते ब्रेक होतील आणि त्या ठिकाणी जे हिलिंग आहे किंवा जे बार्क फॉर्मेशन आहे ते होणार नाही. बार्क फॉर्मेशन होणार नाही, त्यासाठी आपल्याला स्क्रॅप करावं लागतं. नंतर हा जो स्क्रॅप केलेला जो पोर्शन आहे, स्क्रॅप केलेल्या पोर्शनला आपल्याला ट्रीट करावं लागेल विथ दी रूटिंग मीडियमच्या सहाय्याने आपल्याला त्याला ट्रीटमेंट करावं लागेल. ट्रीटमेंट केल्याच्या नंतर आपण हा जो पोर्शन आहे हा स्पॅग्नम मॉसच्या सहाय्याने याला पॅक करत असतो. तर मग स्पॅग्नम मॉस जो आहे इथं दिसतो तुम्हाला, स्पॅग्नम मॉस एक पॉलिथिन पेपर घेतला जाईल. पॉलिथिन पेपरमध्ये स्पॅग्नम मॉस घेतला जाईल. स्पॅग्नम मॉस जो आहे त्या जो कट केलेला पोर्शन आहे, ट्रीट केलेला पोर्शन आहे, त्या ठिकाणी स्पॅग्नम मॉस लावून ती जी पॉलिथिन बॅग आहे ती व्यवस्थित दोन्ही साईडनं पॅक केली जाईल, इयर टाईट केली जाईल. काय केली जाईल, एकदम इयर टाईट केली जाईल. हवा त्याच्यामध्ये जाणार नाही याची काळजी घेऊन आपण त्याला फुल्ली इयर टाईट जे ते पॅक केली जाईल स्पॅग्नम मॉसनं. मग काही महिन्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्या ट्रान्सपरंट पॉलिथिन बॅगमधून रूट्स फॉर्मेशन झालेलं दिसेल. मग जेव्हा आपल्याला ते रूट फॉर्मेशन त्या ठिकाणी होताना दिसतंय किंवा झालेलं दिसेल, मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ती जी ब्रांच आहे ती मदर प्लांटपासून डिटॅच करायची आहे, वेगळी करायची आहे आणि आपल्याला हवं त्या ठिकाणी काय करायचं, ती प्लांट करता येईल. म्हणजे एक नवीन प्लांट त्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. ही जी मेथड याला म्हणतो आपण इयर लेअरिंग. याला काय म्हणतो आपण, इयर लेअरिंग. अतिशय सिंपल आहे. तर यामध्ये आपल्या 2 मेथड ज्या त्या आपण या ठिकाणी आतापर्यंत बघितल्यात, त्यामध्ये तुमचं कटिंग आणि लेअरिंग. याच्या व्यतिरिक्त तुमचं एक ग्राफ्टिंग आणि बडिंग अशा 2 अजून याच्यामध्ये मेथड्स आहेत आणि काही स्पेशल मेथड्स आहेत प्लांट प्रोपॅगेशनच्या. ह्या सगळ्या मेथड्स तुम्हाला डिटेलमध्ये शिकण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करा ॲग्रीव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचं. त्या ठिकाणी तुम्हाला ह्या मेथड्स डिटेलमध्ये बघता येतील. अपेक्षा आहे की तुम्हाला हे लेक्चर जे ते आवडलं असेल आणि हे जे शिकवलेला पार्ट आहे हा व्यवस्थित समजला असेल. ठीक आहे. अजून अशाच पद्धतीचे व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ॲग्रीव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचा ॲप आवर्जून डाउनलोड करा. परत भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.